आई काहीशी रागानं एकाएकी आली तशी निघून गेली. या गोष्टीचं मला मनापासून वाईट वाटलं. थोडा रागही आला तिचा. परिस्थितीमुळं म्हणा किंवा माझ्या स्वभाव दोषामुळं म्हणा, आजकाल मला थोडा एकलेपणा येत चालला होता. त्यात आईनं येऊन मला यथास्थित झाडली. मी जर्जर झाले. पण तिचं बोलणं, तिनं केलेले आरोप आणि तिनं सुचवलेल्या गोष्टी मला विचारार्ह वाटल्या. विशेष करून सार्वजनिक कार्यात तू एवढी दांडगी उडी घेऊ नको, हे तिचं सांगणं मला तात्काळ पटलं. आपण भलत्या भानगडीत पडल्याचं मला भयही वाटू लागलं. एक गोष्ट मला मान्य केली पाहिजे, माझ्या तरुण जीवनात त्रासदायक असा उणेपणा कसलाच नव्हता. दाम्पत्य प्रेमातही मी भाग्यवान होते. जाऊबाई नसल्यामुळं संसार सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर होती यात शंका नाही. आईच्या दृष्टीने मी तिकडे दुर्लक्ष केल्याचं सिद्ध होत असलं तरी यजमान किंवा दीर यांची मर्जी गेल्याचं काही दिसलं नाही. एकंदर गाडं सुरळीत चालल्याचा अनुभव आला. मात्र पतिप्रेम व संसार यांच्याविषयी मी जास्त दक्ष असलं पाहिजे ही आईची शिकवण मला पटली. मैत्रिणींना कोणत्या तोलानं जोखायचं आणि त्यांना जोडायचं तोडायचं किती याचा विचार करणं मला भाग होतं. पण या सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, जाऊबाईंच्या संबंधात घडलेली विघटना पुन्हा सांधून कशी घ्यायची व आपण उभं केलेलं सार्वजनिक कामाचं सोंग आवर्त कसं घ्यायचं. या संबंधी विचार करता पुन्हा असं वाटलं, जाऊबाईंशी मी कृतज्ञ झाले हा आईचा आरोप तितकासा खरा नाही. त्यांना मानसिक त्रास होईल असं काही घडलं आहे हे कबूल, पण त्याचा बाऊ मी मानू किती. मी क्षमस्व म्हटलं की जाऊबाईंनी बरं म्हणायचं, दोघींनी मागचं विसरून जायचं. काय कठीण आहे यात. आई गेल्यानंतर माझं जे मानसिक आंदोलन झालं त्याचं चित्र हे असं होतं. मात्र माझी मनस्थिती एखाद्या अनाथ, पंगू व रुग्ण माणसाप्रमाणे झाली होती. कोणीतरी माझ्या पाठीवरून हात फिरवून मला धीर देण्याचं काम करायला हवं होतं. एका तिसऱ्या प्रहरी मी अशी सचिंत होऊन आपल्या माडीत बसले होते. हे चहा घेऊन कुठं बाहेर गेले होते. 2 दिवसात महिला मंडळाची सभा घेऊन काही ठरवायचं होतं. इतर कामं ताटकळत होती. त्या सर्व जंजाळातून सुटका व्हावी व कामं अर्धवट टाकल्याचं अपयश तर येऊ नये असा पेच होता. विचार करता करता मी रडकुंडीला येऊन आपल्याच तंद्रीत मग्न झाले. तोच हे बाहेरून माडी चढून केव्हा आले माझ्या ध्यानी आलं नाही. यांचा उद्गार ऐकला. मी चपापून यांच्याकडे पाहिलं. दृष्टादृष्ट होताच ते जवळ येऊन म्हणाले, दुःख किमर्थ, मातृविरह म्हणून की जगाचं कसं होईल म्हणून. मी आठ्या घालून विचारलो, काय हो, तुमच्या कोशात गांभीर्य हा शब्द नाहीच का? सदा न कदा तुम्हाला थट्टा सुचते तरी कशी. ते हसले व हात उडवीत म्हणाले, उत्तर अगदी सोपं आहे. मन आनंदी असलं की विनोद सुचतो, विनोद सुचला की थट्टा करावीशी वाटते. शहाणे आहात, मी तुटकपणा दाखवीत म्हटलो. दुसऱ्याचा प्राण जात असला तरी तुम्ही म्हणणार, डोळ्यांचा अभिनय काय सुंदर आहे, चला बोलू नका माझ्याशी. मान खालीवर हलवीत हे म्हणाले, असं प्रसंग बाका आहे, गंभीर विचार करण्याचा आहे व दुःखमग्न होण्याचा आहे असं तुझं म्हणणं. म्हणजे मला सिरियस झालं पाहिजे असंच की नाही. सोपी गोष्ट पहा, चेहरा लांबट व आंबट करून मी सिरियस होत आहे. बोल लाडके, बोल ग, तू अशी दुःखी का? तुझा हा चिंतामग्न चेहरा पाहून माझ्या हृदयात अशी कालवा कालव होत आहे. मी त्यांना दटावीत खुदकन हसले. त्यांचं काम झालं. तुम्ही की नाही अगदी हे आहात. मी ओठावरून जीभ फिरवीत म्हटलं, तुमची बायको कोणत्या संकटात आहे याची तुम्हाला कल्पना आहे? काहीच नाही, मात्र तिचं संकट काहीतरी फुसकं आहे असा माझा विश्वास आहे, ते म्हणाले. मी ठसक्यानं उठून जाऊ लागताच त्यांनी मला धरून ठेवली आणि म्हटलं, जाऊ दे, आपण गंभीरपणानं विचार करू. बोल, काय भानगड आहे? जाऊबाई संबंधीचा भाग वगळून आई का लागलीच निघून गेली याची सर्व हकीकत मी यांना सांगून टाकली. बस, यांनी उद्गार काढला व ते एकदा मनापासून हसले. मी पाहतच राहिले. आपलं हसं आवरीत ते म्हणाले, अरे हो, आपल्याला सिरियसली विचार करायचा आहे नाही का? एक्सक्यूज डिअर. अशी फुटाण्यासारखी उडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या आईनं तुझी जी झाडमपट्टी केली आहे ती वावगी नाही. मासिकातील तो उतारा मीच रेखांकित करून ठेवला होता. घरात कुमुद रायकर माझी अर्धांगी म्हणून असली पाहिजे यात शंका नाही.
मात्र तुझ्या एकूण वर्तनाबद्दल आपल्याला कधी राग आला नाही हं? इथली गोष्ट सांगायची म्हणजे तू मला मनापासून आवडतेस. तुझ्या बुद्धी सापडल्याचं मला कौतुकही वाटतं. आपलं ते वधूवर संमेलन, ते तुझं हास्य मला अगदी बावळट करून सोडलंस त्या दिवशी. मग वहिनींनी मला त्या तुझ्या हसण्याचं कारण सांगितलं. छे छे, असा हसलो मी. आजही साक्रीकर बाईंकडे पाहिलं की मला आतून गुदगुल्या होतात. आहो व्याख्याते, मी त्यांना कोपरखळी देत म्हटलं. मुद्दा राहिला बाजूला. सार्वजनिक कामाच्या पकडीतून सुटून पसार कसं व्हायचं उजळ माथ्यानं, त्याची तोड सांगा. थँक्यू, त्यांनी मान लववीत म्हटलं व पुन्हा ते भरपूर हसले. नंतर ते म्हणाले, तू सुद्धा अगदीच ही म्हणजे बावळट आहेस बरं का. अगं तुला पडलेला पेच म्हणजे काय? युनोचं राजकारण आहे. इतक्या इतक्या पळवाटा आहेत. शिवाय एका नामांकित वकिलापुढं तू आपली केस मांडली आहेस. अपयश येण्याचं कारण नाही. खरं म्हणजे तुझी तुला युक्ती का सुचू नये याचं मला नवल वाटतं. प्रत्येक अशिलाला जर स्वतःचा कब्जा स्वतःच्या शहाणपणानं जिंकण्याची खात्री असती तर कुमुदच्या यजमानांना कायद्याच्या अभ्यासाचा आटापिटा करण्याचं कारण राहतं ना. मी म्हटलं, वकिलानं आलेल्या अशिलाला तुला मार्ग का सुचत नाही असं म्हणायचं नसतं, तर त्याला युक्त्या सुचवायच्या असतात. बरोबर बरोबर, हे म्हणाले. पण ज्या अशिलाकडून पैसा मिळण्याची आशा नसते. असं, मी ओठ दाबून हसत म्हटलं. मग मगाशी प्रोसेस फी दुपटी तिपटीनं वसूल केली त्याची काय वाट? फाजीलपणा पुरे, युक्ती सांगा युक्ती. ते बोटं नाचवीत म्हणाले, युक्त्या या पहा तयार आहेत, मात्र आधी बजावतो. त्याचं महत्त्व नाकारून वकिलाची फी बुडवायची नाही. मी अंगठा व तर्जनी जुळवून हात हलवला. ते हसले व म्हणाले, युक्ती नंबर 1, पॉलिटिकल आजार निर्माण करणे, म्हणजे काहीतरी बड्या रोगाचं आक्रमण होत आहे असं भासवून मुंबईला पळणे. आजार एकदम न कळणारा पण भय उत्पन्न करणारा असावा. उदाहरणार्थ अपेंडिसायटिस, अल्सर ऑफ द स्टमक, डिस्प्लेसमेंट ऑफ द युटेरस इत्यादी. ही नावं ऐकली की कच्च्या दिलाचा डॉक्टर सुद्धा घाबरतो. यापेक्षा रोगाचं नाव अवघडणी भयप्रद पाहिजे असल्यास इंग्रजी अक्षरांची कसलीही जुळणी करावी न तोंड वेडी वाकडी करीत उच्चार साधावा. मी मान हलवीत नकार दर्शवीत म्हटलं, स्वतःच्या प्रकृतीला भलता अपाय करून घ्यायला अशिलाची तयारी नाही. वकील साहेब, यापेक्षा सोपी युक्ती हवी. काही हरकत नाही, वकील साहेब बेफिकिरी दाखवीत म्हणाले. सत्य आणि अहिंसा या 2 ठोकळ्यांचा उपयोग करावा आणि लोकांना गाढव ठरवावं. नाचायला येईना अंगण वाकडं, मी हसदाबीत म्हटलं. असा आरोप झाला तर? वाह, त्याचाच उपयोग करून घ्यायचा, वकील म्हणाले. लोकांना हडसून खडसून सांगायचं, बाप हो, तुमचं अंगण सरळ आहे हीच मोठी गैरसोय. मी खेकडा पद्धतीचा नाच दाखवणार, त्याला सरळ अंगण काय कामाचं? तेव्हा आधी वाकड्या अंगणाची व्यवस्था करा पाहू. ते ऐटीनं पुढं म्हणाले, सरळ अंगण वाकडं करणं ही काय सोपी गोष्ट आहे? लोक घाबरतात, स्तंभित होतात. तोपर्यंत आपला भगतगण इन्किलाब जिंदाबाद करतो, आपली सुटका होते. वाह वाह, मी मनापासून हसत म्हटलं. पण काय हो वकील साहेब, लोक पेटले हट्टाला आणि त्यांनी हवं तसं वाकडं अंगण दिलं नाचायला तर? ते न आडता म्हणाले, आणखी सोपं काम, सत्य आणि अहिंसा यांची गल्लत करायची, इतकी की स्वतःचं बोलणं स्वतःला कळेनासं व्हावं आणि ऐन धांदलीत सांगून टाकावं, माझा वाकडा खेकडा नाच समजून घेण्याची तुमची पात्रता नाही, म्हणून मला काही करता येत नाही. आणि यातून लोक हट्टाला पेटले तर? शेषम कोपेन पुरयेत, वकील म्हणाले. लोकसेवेतून निवृत्त होण्याची धमकी द्यावी आणि चालू लागावं. मी घाबरल्याचं सोंग करीत म्हटलं, छे बाई, ही युक्ती थोरा मोठ्या साधू संताला साधेल, माझ्यासारख्या पामराला साधणं कठीण. वकील न डगमगता म्हणाले, युक्ती नंबर 3, तुला मुंबईला आपल्या मावशीकडे जायचं आहे. तिथं कोणाला तरी आजारी पाडायचं, तार आल्याचं सांगायचं, लोककार्याचा विणा तात्पुरता कुणाच्या तरी गळ्यात अडकवायचा, चालू लागायचं. मी विचार केल्याचा बहाणा केला. नंतर म्हटलं, असं कोणाला बाई आजारी पाडू? डिप्लोमसी, कुमुदबाई, अंगात डिप्लोमसी पाहिजे. कोणत्या चित्रपटात या डिप्लोमसीची गंमत आली आहे बरं? जाऊ दे, हे पहा, मुंबईला तुझी मावशी आहे. त्या मावशीला एखादा मामे सासरा असणं शक्य आहे की नाही? आहे. त्या मामे सासऱ्याचा एखादा मावस मेव्हणा आहे. पुढं केस घोटाळ्याची करायची असल्यास यात वाटेल तितक्या नात्याची भर घालावी आणि यापैकी कोणीतरी एक मुंबईच्या KEM हॉस्पिटलात अत्यवस्थ असल्याचे सांगावे आणि इथून तात्काळ पसार व्हावं.
वकील आळस देत म्हणाले, बस, आता यापुढं एकही युक्ती सांगणार नाही. आता सांगितलेली सगळ्यात सोपी आहे. जाऊबाईंना या म्हणून तातडीचं पत्र टाकावं. त्यांच्यावर वरील युक्तीचा प्रयोग करायचा की काय? मी सभ्यता दर्शवीत म्हटलं. वकील म्हणाले, खाजगी व्यवहारात बाहेरचं राजकारण आणायचं कशाला? खरं आहे, मी पुढं म्हटलं. मग तुम्ही येता माझ्याबरोबर जीवाची मुंबई करायला? नाही, हे म्हणाले. आमचं एक टोळकं महाबळेश्वराला जाणार आहे. सारे पुरुष पुरुष. तेव्हा मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही आणि माझ्याबरोबर तू येणं शक्य नाही. या सुट्टीत दोघांचा सवतास उभा आहे. दोघेही मनापासून हसलो. माझ्या मनाला खरंच बरं वाटलं. जीवाचा सखा तारक ठरला. मी त्याच दिवशी जाऊबाईंना व मावशीला पत्र लिहिली. जाऊबाई येताच मी मुंबईला निघून जाण्याचं ठरवलं. मनाची इतर जळमटं नाहीशी झाली. मग मी आईलाही एक सामोपचाराचं पत्र लिहून तिचा उपदेश मान्य असल्याचं कळवलं. 2च दिवसांनी जाऊबाई आल्या. दर्शनी मला त्या मोठ्या आनंदी दिसल्या. तेही त्यांचं काही ठरवलेलं सोंग होतं का? कारण अल्पावधीत एक गोष्ट माझ्या ध्यानी आली. इतरांशी बोलताना माझा उच्चार धाकट्या जाऊबाई असा करणं नि माझ्याशी बोलताना आदराची आर्जवाची भाषा, अहो जाहोचं संबोधन, ही त्यांची सावधगिरी मला रुचेना आणि चालू कृत्रिमता नाकारता येईना. बरं, यात अंतस्थ राग वा तुच्छता वा उपालंब होता का? मुळीच नाही. अगदी भरपूर मनमोकळेपणा आणि बोलणं चालणं. आई 4 दिवस राहिल्या का नाहीत? तुम्ही आता मुंबईला जायला हरकत नाही, इत्यादी गोष्टी त्या पुन्हा पुन्हा बोलल्या. या त्यांच्या विशेष वर्तनामुळं माझ्या मनाला चटका लागला व या मानीबाईला फॉरगेट आणि फॉरगिव्ह हे तत्व कसं पटवून द्यावं हे माझ्या ध्यानी येईना. शेवटी मुंबईला गेल्यावर जाऊबाईंना एक छान पत्र पाठवायचं, त्यांची क्षमा मागायची आणि त्यांचा राग दूर करायचा, असं मनाशी ठरवून मी मुंबईला गेले. त्रस्त मनाला थोडी शांती व समतोलपणा येण्यास स्थलांतर हा एक चांगला उपाय आहे, यात शंका नाही. मी मुंबईकडे धावण्याची घाई त्याकरता केली. बरोबर श्यामाला घ्यावी असा एक विचार मनात आला होता, पण जाऊबाईंची इच्छा दिसली नाही. थोडा स्वतंत्रपणा असू दे, असं बाईंनी सांगितलं. मलाही ते पटलं. प्रथम एकटीच निघाले, पण स्टेशनवर येताच परिचयातील अशा 2 तरुण मुली व त्यांची चिमणी बाळं, एक तरुण मुलगा असा संच मुंबईपर्यंत जाणारा आढळला. एकट्यानं कंटाळवाणा प्रवास करण्याची अडचण दूर झाली. गाडीला गर्दी खेचाखेच नव्हती. आम्ही बायकांचा डबा पसंत केला होता. बरोबरीचा मुलगा जवळच्या डब्यात चढला. प्रवासाचा प्रारंभ जिकरीचा वाटला नाही, पण स्त्री जगताचा तो 3rd क्लासचा डबा. मनुष्य स्वभावाचं व भाषा पोशाखादी बाह्य देखाव्याचं केवढं वैचित्र्य तिथं एकत्र झालं होतं. माझ्या बरोबरीच्या मुली 2 भिन्न कुटुंबातील. दोघींच्या जीवनाच्या 2 तऱ्हा होत्या. एकीच्या घरात भावाभावांची भांडणं सुरू होती व वेगळं कसं व्हायचं हा प्रश्न त्रासदायक झाला होता. संकट हे म्हाताऱ्या आईला सांभाळायची कोणी. दुसरीला संसारच नव्हता. पतिराज वर्ष झालं कुठं कलकत्त्याकडे निघून गेले होते. सासऱ्यानं मुलाचं नाव टाकलं होतं, म्हणून ती मुलगी एक प्रकारे अनाथ होऊन भावाकडे राहण्यास चालली होती. पण त्या बिचारीला भावजय कशी वागेल याची काळजी पडली होती. पलीकडच्या बाकावर एक आखाड सासू व तिची सून आणि 2 खोडकर कार्टी असं कुटुंब होतं. गंमत ही की कोणी कोणाच्या कह्यात नव्हतं व सर्व दुसऱ्याला सावरून होती. यांच्या पलीकडे एक कष्टाळू दिसणारी प्रौढ वयाची बाई होती. तिचं सुनेशी न पटल्यामुळं ती घराबाहेर पडून स्वकष्टानं पोट भरण्यास मुंबईला निघाली होती. जास्त सांगत नाही. जीवनातील कठोरतेमुळे त्रस्त झालेली व पुढं काय या प्रश्नानं बावरलेली अशी माणसं केवळ बायाच त्या डब्यात प्रामुख्यानं होती. आपली दुःख वा संकट वेशीवर टांगण्यात फायदा काय हे बहुशा सर्वांना कळत असावं, परंतु ममत्वाचा ओलावा न मिळाल्यामुळं शुष्क झालेली मनं तळमळण्या वाचून स्तब्ध कशी राहणार? मनात तरी किती ठेवायचं किंवा सहन करायचं? प्रत्येकीची जीभ त्यामुळं सैल होत होती. एका व्यवहार चतुर बाईनं म्हटलं सुद्धा, घरोघरी त्याच परी, न सांगेल तीच बरी. मी हे सारं जीवननाट्य पाहत होते. स्वतःशी चकित होत होते. विचारही करीत होते. वर्तुळं अनेक उठत होती, पण सर्वांचं केंद्र एकच होतं, स्वतःचं जीवन, स्वतःचा संसार.
आमच्या कुटुंबात वाईट वा कलहप्रिय कोण होतं? कोणीच नाही. 2 भाऊ, दोघांच्या बायका आणि एका भावाची 4 मुलं. कुटुंब मोठं नव्हे. मग विग्रहाचं बीज काय येऊन पडावं? 2 टोकं निश्चित झाली. मी कसं वागलं पाहिजे हे एक, जाऊबाईंनी काय करायला हवं हे दुसरं. आपण काहीतरी चुकलो ही रुखरुख एका टोकाला. जाऊबाईंनी पराचा कावळा का करावा ही रागाची चुटपुट दुसऱ्या बाजूला. याकरता तडजोड हवी नाही का? पण प्रथम कुणी करायची? पुणं सुटलं. नवी गाडी, नवा डबा, नवी माणसं, नवा प्रदेश. गाडी सपाट्यानं चालली होती. भय उत्पन्न करणारी चपला तिला खेचून नेत होती. मानवकृत गाडीला व निसर्गदत्त विद्युतला मानव रूपानं नटलेलं जग ओढून नेताना काही भान असेल का? किती आशा, निराशा, किती सुखदुःख, किती ममत्व, शत्रुत्व एका स्थानाहून दुसरीकडे चाललं होतं. गाडीतलं एवढ्याशा जागेत सामावलेलं जग पाहण्यासारखं होतं की बाहेरच्या बाजूला मागं मागं धावणारं सृष्टीचं रूप पाहण्यासारखं होतं. मुंबईच्या पंचक्रोशीत गाडी आली. मी दादरला उतरले. माझा मावस भाऊ वसंतदादा व त्याची बायको वीणा मला उतरून घेण्यास आली होती. माझी मावशी आईपेक्षा 2 वर्षांनी वडील, आता विधवा, पण संसार चांगला झाला होता. 2 मुली, एकच मुलगा. 10 वर्षापूर्वीच मावसे वारले होते, पण त्यांनी बायकोची व मुलांची व्यवस्था चांगली करून ठेवली होती. नवऱ्याच्या पश्चात मावशीनं सर्व काही ठीक सांभाळलं होतं. दोन्ही मुलींची लग्न झाली होती. एक बडोद्यास दिली होती, दुसरी मुंबईच्या आसमंतात होती. वसंतदादाचं लग्न 8 वर्षापूर्वीच झालं होतं. त्याला मुलं 2, एक 6 वर्षाची मुलगी मालू, 4 वर्षाचा मुलगा रवींद्र. वीणा वहिनी माहेरून डबोलं घेऊन आल्यामुळे व पुढंही आणखी मिळणार असल्यामुळं ती नवऱ्याची लाडकी होती. थोडी कुर्रेबाज होती. सासू सुनेचं वितुष्ट नव्हतं, पण मोठं सख्यही नव्हतं. वसंतदादा फक्कडराव होते. आईजवळ काही माया आहे हे ते जाणून होते. मातृभक्तीचा ओलावा राखणं त्यांना भाग होतं. माझं स्वागत सर्वांनी केलं. पहिले 2 दिवस मोठ्या आनंदात गेले. सुशीलाताई, मावस बहीण, जवळच कुर्ल्याला राहत होती. तिला निरोप गेला होता. जोगदेव नावाचं कुळ तिनं सजवलं होतं. तिचा संसार चांगला चालल्याचं मावशीच्या बोलण्यात आलं. 3ऱ्या दिवसाची गोष्ट. वसंतदादा व वीणा वहिनी छोट्या रवींद्रासह विरारला निघून गेल्या. तिथं त्यांचं माहेर होतं. मला हा प्रकार थोडा चमत्कारिक वाटला. आपलं येणं तितकं सुखावह झालेलं नाही का? मला चुटपुट लागली. पण मावशीच्या बोलण्यावरून कळून आलं की तसं काही नाही. त्या जोडप्याचा तो बेत पूर्वीपासूनचा होता. मी येणार म्हणून ते जोडपं 2 दिवस थांबलं इतकंच. दादा वहिनी गेल्यावर आम्ही तिघी राहिलो. मावशी, मी व मालू. लहान मुलांची तशी मोठी गंमत असते. मालू गोड मुलगी. आजीचं वळण चांगलं. तिचं माझं सूत जमलं. फक्त मी तिची आत्या कशी, मी तिची आजी, माझी मावशी कशी, हे नातं तिला नवलात पाडणारं होतं. मुंबईचा उन्हाळा, अंगाला येणारा घाम, विजेच्या पंख्याचा तोच तो आवाज आणि त्यापासून मिळणारा तो निर्जीव वारा. वर्णन करण्याचं कारण नाही. दादरचा समुद्रकिनारा हे सायंकाळचं वैभव होतं. मावशीचं राहतं स्थान प्रशस्त हवेशीर होतं. 3ऱ्या प्रहराची चहाची वेळ. सुशीलाताई येणार होती. तिचीच वाट पाहत व तिच्या सासरच्या गोष्टी बोलत मी आणि मावशी बसलो होतो. मालू काही खेळ काढून बसली होती. मावशी हसत म्हणाली, आमचे व्याही आबा जोगदेव मोठा लुक्का प्राणी आहे बरं का. त्यांचा संसार मोठा आहे. नवरा बायको, 5 मुलं, 1 विधवा बहीण नी 1 विधवा मुलगी, असा काबिला आहे. आबा पेन्शनीत निघाले आहेत. आमचे जावई सुशिलेचे यजमान एकटेच मिळवते. आबांचं पेन्शन 100च्या आतच. खाणारी तोंड 10. पण आबांनी आपला जम असा बसवला आहे की कौतुक करावं माणसानं. एखाद्या संस्थानिकासारखा थाट आहे. म्हणजे केलंय काय त्यांनी असं? काही कारखाना काढलाय की दुकान चालवलंय की खानावळ काढली? मी जिज्ञासेनं विचारलं. सगळं काही आहे, मावशी म्हणाली. त्यांनी कसा व्यूह रचलाय सांगता येणार नाही. जाऊन पाहिलं पाहिजे. फारच मजा आहे. दुकान, खानावळ, कारखाना, शाळा, दवाखाना सर्व काही आहे.
आबांचं स्वतःचं कुटुंब 10-11 माणसांचं, पण त्यांनी सांभाळलेली कुटुंब आहेत 5 आणि एकूण माणसं आहेत 35-40. म्हातारी, प्रौढ, तरुण नि मुलं असा मेळावा आहे. बाई, मी नवलानं म्हटलं. आणि इतक्यांचा खर्च आबा चालवतात? जोगदेव आडनावाची 5 कुटुंब एका वाडीत वसली आहेत की काय? नाही, तसं बोलायचं म्हणजे गोलंकार आहे. 5 कुटुंब 5 जातीची आहेत. आबांचं कुटुंब काय ते कोकणस्थाचं, मग सारस्वत, कायस्थ प्रभू, वाणी, मराठा अशी कुटुंबे आहेत. सर्वांचा स्वयंपाक एकत्र होतो. सर्व एकत्रच जेवतात, खातात, पितात. आबांनी ती मोठी गंमत घडवून आणली आहे. असं? मला आणखी आश्चर्य वाटलं. मी पुढे म्हटलं, छे, मला जाऊन पाहिली पाहिजे ही कॉलनी. सुशीला तुला घेऊन जाईल, मावशी म्हणाली. चांगली 2-3 दिवस राहून ये. इतक्यात मालू नाचत आली. आत्या आली, आत्या आली, बबन आलाय. ठरावाप्रमाणे सुशीलाताईंचं आम्ही स्वागत केलं आणि तिला 100 वर्षाचं आयुष्य असल्याचं आशीर्वचन दिलं. मुंबईला वेळ साधण्याचं व सांभाळण्याचं बंड फार दांडगं आहे व त्यामुळं आधी ते ठरवावं लागतं. म्हणून मावशीनं चहा घेत असतानाच लेकीला विचारलं, काय ग, लागलीच परतणार की राहणार 2 दिवस? उद्या दुपारी गेलं पाहिजे, सुशीलाताई बबनला दूध पाजीत म्हणाली. या महिन्यात आमच्या संस्थानात 1 विवाह नि 2 मुंजी अशी 3 कार्य आहेत. त्यांच्या संबंधी काही ठरवायचं आहे. सासूबाईंनी लागलीच बोलावलंय. मग जाताना कुमुदला घेऊन जा पाहिजे तर तुमचं संस्थान दाखवायला, मावशीनं सुचवलं. अवश्य, सुशीला माझ्याकडे पाहत हसत म्हणाली. मी तिला नेण्याकरताच आले. मी सहज विचारलं, विवाह व मुंजी आपल्या घरातल्या आहेत कुणाच्या? सुशीला हसली व म्हणाली, घरातल्या म्हणजे संस्थानातल्या. आमची एक शेजारी जाधव आहेत. त्यांची चंद्रा नावाची मुलगी आहे. उपवर आहे. मामंजींनी ते सारं ठरवून टाकलंय. त्याचप्रमाणे पणजीकर म्हणून आहेत. त्यांच्या मुलांच्या मुंजी आहेत. मला संस्थानाच्या या व्यवस्थेचा काही उलगडा पडला नाही. माझं मनोगत ओळखून सुशीला म्हणाली, प्रत्यक्ष पाहिलं म्हणजे पटेल. सहज उलगडा होईल. मावशी व मालू काही आल्या नाहीत. मीच माझ्या मावस बहिणीबरोबर दुसऱ्या दिवशी कुर्ल्याला गेले. मुंबईच्या परिसरात कुर्ला आहे. जुन्या कुर्ल्यात गेल्यास आपण एखाद्या भिकार खेड्यात आल्याप्रमाणे वाटतं. फक्त बॉम्बे आग्रा रोड दिमाखात चालला आहे. कितीतरी शेते व मोकळ्या जागा आहेत, तरी पण धावपळ जाणवते. सुशीलाताईनं वर्णन केलेलं संस्थान म्हणजे एका बाजूला एक नारळीच्या छायेत झाकलेली वाडी होती. साधारण अर्ध्या एकराचं रान असावं. 3 साधी बैठी घरं नि बाकीची मोकळी जागा. पाण्याची सोय म्हणजे गडगंज पाण्याची विहीर. हवेच्या दृष्टीनं कुर्ला फार चांगला आहे असा बोभाटा आहे. तो खरा किती तेथील रहिवाशांना माहीत. मोकळेपणामुळं मला दादरपेक्षा ते स्थान सुंदर व शांत, थंड व निर्मळ वाटलं. अशा स्थानी 5 जातींची 5 कुटुंब एकत्र आली व त्यांनी सर्वानुमते आपलं हे अभिनव संस्थान स्थापन केलं. 5 वर्ष झाली या गोष्टीला. या संबंधी सुशीलेनं माहिती देताना सांगितलं की रेशनची पद्धत, वाढती महागाई, बेपर्वा समाजस्थिती आणि बकाल राहणी यामुळं कंटाळलेल्या 1-2 कुटुंबांना प्रथमतः ही कल्पना सुचली. 2 माणसांच्या स्वयंपाकात 3रं मनुष्य सहज जेवू शकतं, तर 2 कुटुंबांनी खानपान एकत्र आणल्यास काटकसर होईल की नाही? हिशेब बरोबर होता व वाटाघाट करताना ही गोष्ट जमण्यासारखी आहे असंही ठरत होतं. पण ही मोठ बांधायची कुणी?